सर्व प्रकारच्या बॅटरी, सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या. नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला. बजाज फायनान्स उपलब्ध. प्रोप्रायटर शंकर नाना मोहिते. संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज विटा येथे नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रदर्शन सोहळ्याचा शुभारंभ भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेले नायब सुभेदार महेश पाटील व महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फतेचंदजी रांका यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने देशभरातून गलाई बांधवांची उपस्थिती या 2 दिवसीय असलेल्या सोहळ्यासाठी लाभलेली दिसते. पाहुयात काय घडलं या शुभारंभ सोहळ्यात. रांकाजी आणि महेशजी आणि उदयजी आणि सतीशजी आणि सगळे एक्झिबिटर्स, व्हिजिटर्स, ज्या सगळ्या लोकांनी हा एक प्रयोग सादर करत आहोत त्याबद्दल धन्यवाद. KNC सर्व्हिसेस गेले 10 वर्ष ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये सतत काम करत आहोत. पण आमचं स्पेशलायझेशन आहे की आम्ही टेक्नॉलॉजी आणि मशिनरीवर जास्त भर देतो आहे. गेले 5 वर्षे मुंबईमध्ये JMAII नावाचं एक भव्य प्रदर्शन सर आम्ही घडवतो, जे देशातलं नाही तर जगातलं सगळ्यात मोठं ज्वेलरी मशिनरीचं प्रदर्शन आहे. 500हून अधिक बूथ असतात तिकडे, 100हून जास्त इंटरनॅशनल ब्रँड असतात आणि भारतामधनं तर येतातच, पण भारताच्या बाहेर म्हणजे नेपाळ, श्रीलंका, दुबई, सौदी, बांगलादेश, स्पेन, कुवेत या देशातनं पण लोक येतात आणि ज्वेलरीची मशिनरी खरेदी करतात. तर आमचा आपण सगळ्यांना माहीतच आहे की भारतातली ज्वेलरी भारताबाहेर जातेच, पण भारतामध्ये मशिनरीसुद्धा खूप चांगल्या स्तराची बनते आणि त्या मशिनरीला सुद्धा भारताबाहेर खूप मोठी मागणी आहे. आणि त्यांच्या बिझनेसमध्ये छोटंसं आमचं एक हातभार असतो की आम्ही इंटरनॅशनल लेवलवर मशिनरीची एक्झिबिशन पण करतो. तर सौदी, बांगलादेश, दुबई त्याच्याबरोबरच अजून 2 देशात आम्ही आता इंटरनॅशनल एक्झिबिशन करणार आहोत, ज्याच्यामध्ये मशिनरीवर भाग घेणार आहोत. जेव्हा उदय भाऊंनी सांगितलं की तुम्ही एवढी मोठी एक्झिबिशन्स करतात तर काही तुम्हाला आता विट्यामध्ये एक्झिबिशन करायचं आहे. खरं सांगू मला विटा हे गाव माहीत नव्हतं जोपर्यंत उदय भाऊंनी सांगितलं नाही. सांगली माहीत होतं, विटा माहीत नव्हतं. पण आज जेव्हा हा एवढा सोहळा आपण बघतोय तर माझी इच्छा आहे आणि नक्कीच होईल. आपल्या सगळ्यांनी एवढं छान काम केलं आहे की हे एक्झिबिशन जेव्हा सक्सेसफुल होईल तेव्हा आपण दरवर्षी हे जिकडे जिकडे आपला मेळावा होईल तिकडे ह्याच्यापेक्षा 4 पटीने मोठं एक्झिबिशन करण्याचा आपण प्रयत्न करू. मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही आहे, पण अजूनही ज्या लोकांनी रजिस्टर केले नाही आहे तुम्ही त्यांना कृपया सांगायचे, तुमचे मित्र असतील किंवा मेंबर्स असतील की रजिस्टर करा आणि एक्झिबिशनला या. कारण ह्या सगळ्यांनी खूप वाटत असेल छोटं सर, पण हे उभं करायला खूप मेहनत घेतली. तेव्हा एक बेसिक काम आहे जे येणार आहेत त्यांनी ॲटलिस्ट रजिस्टर तरी करावं की ज्यामुळे ज्या लोकांनी इथे भाग घेतला आहे, स्वतःची मशिनरी घेऊन आले, त्यांना कळेल की कोण ही मशिनरी घेऊन यायला येते. तसं आता थोड्या वेळा मी तुमचं ऐकत होते की तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे, GST असलं पाहिजे. तर ही बेसिक रिक्वायरमेंट त्यांनी सांगितलं आहे की रजिस्टर करा आणि या. तर परत एकदा थँक्यू की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आला आणि हीच प्रार्थना आहे की पुढचे 2 दिवस हे प्रदर्शन खूप आणि खूप सक्सेसफुल व्हावं. थँक्यू. मला एवढा मोठा अभिमान दिला याबद्दल मी KNC ग्रुपचे आभार व्यक्त करतो. नशीब माझं की या मातृभूमीत, सोनेरी मातृभूमीत मी जन्माला आलो आणि बहुमान असा मिळावा जो जगभर प्रसिद्ध व्हावा असा बहुमान मला मिळाला. त्याबद्दल मी सर्व असोसिएशनचं मी आभार प्रकट करतो. सर्वांना उत्सुकता लागली असेल की भारत पाकिस्तान लढाईमध्ये काय झालं, नक्की काय झालं. तर काय झालं ते तुम्हाला बाहेरून समजलं असेल. एक थापड अशी बसली की उद्या तो आपल्याला जर उठून काही कृपत करेल 10 वेळा विचार करावा लागेल. प्रत्येक
आपल्या व्यापारी बंधू यांचा सपोर्ट, त्यामुळे भारताची जी आर्थिक परिस्थिती आणि जी सैन्य शक्तीला जो साधन सामग्री लागते ती तुमच्यामुळेच आहे. आपल्या सर्वांची जी ताकद आहे ती आम्ही पुढे प्रकट करतो. याच्यातून जी ताकद भारताला भेटली आज 4थ्या स्थानावर आपल्यामुळे आहे. तर ही शक्ती आपली आणि आमची जिद्द, याच्यामुळे भारत एक प्रगतशील आणि खमकर दावेदार और प्रगतशील और दमदमाट जी आज जगामध्ये एक प्रबलशील राष्ट्र निर्माण होत आहे. आज आपल्या सर्वांनी माझा एवढा बहुमान केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि मी इथंच आपली वाणीला विराम करतो. जय हिंद. गणपतराव, त्याचप्रमाणे महेश पाटील आणि या सगळ्यांची करता करवलेला क्रांती आणि जी आता माईकवर बोलतो ती सगळ्यांना त्रास देते ती अनु, आणि तो भारतातनं सगळ्या क्षेत्रातनं म्हणजे देशात राज्यातनं आलेले सर्व आमचे व्यावसायिक बंधूंना माझा सप्रेम नमस्कार. आज पहिल्यांदा आज विटामध्ये एक्झिबिशन नाही, परंतु विटा एकच असं गाव आहे संपूर्ण भारतामध्ये की ज्यांचे रहिवासी सगळ्या भारतात नसतात. काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि वेस्ट बेंगॉल पासून ते गुजरातपर्यंत जिथं जाल तिथे जर कुठे गळाईचा व्यवसाय असेल तर तो विटाचा असणार. आणि खरोखर म्हणजे तुमचा जितका अभिमान करावा तुमचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक छोट्या व्यवसायातनं आज आपण जे काही वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी रोपटं लावलं होतं ते वाढत गेले आणि तुम्ही आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्या त्या एरियामध्ये आज नावाजलेले आज व्यावसायिक झाले. आज आपल्या भारतामध्ये जे काही आपले हॉलमार्किंग सेंटर आहे त्याच्यावर मला वाटतं उदय साहेब 90% आपल्या विटावाल्यांचा सहभाग आहे. आज 90%. आणि त्या विटावाल्यांनी आता बुलियनच्या व्यवसायामध्ये फार मोठी मदत मारलेली आहे. आणि मी तर एकच म्हणेन की व्यवसाय करा, संचयने करा. आपल्याला कुठलं कोणी बोर्ड दाखवणार नाही, आणि जर बोर्ड दाखवणार तर ती बोर्ड दाखवले तर बोर्ड तोडण्याची पण ताकद ठेवली पाहिजे. आणि म्हणून माझी एकच रिक्वेस्ट आहे, तुमच्या येणाऱ्या पिढीला या व्यवसायात एक अक्षर नुसतं घडाईपुरती मर्यादित नाही, हॉलमार्क सेंटरपुरती मर्यादित नाही, बुलियनपुरती मर्यादित नाही, परंतु व्यवसाय हा तुम्ही सोने, चांदी, हिरे याच्यातही तुम्ही मोठ्या प्रमाणात या. प्रतापराव ज्याप्रमाणे त्यांनी दुकानं उघडली, आता इथे पुष्कळांची दुकानं मी मगाशी ऐकलं तर 5 दुकान आहेत, कोणाची 4 दुकान आहेत. आज या क्षेत्रामध्ये मी एकच सांगेन, महाराष्ट्रात आम्ही अध्यक्ष म्हणून तुम्हाला कधीही कुठलाही त्रास असेल तर हा फर्टिलायझर बँका तुमच्यासाठी. आजपर्यंत पुण्यामध्ये कधी आम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये कधीही कुठल्याही कळाईवालेला आम्ही त्रास दिला नाही. ऑन द कॉन्ट्री त्याला प्रोत्साहन दिले की तू कसं पुढे जायचं. आज एक्झिबिशनचं उद्घाटन करण्यात झालं आणि मी जाहीर करतो की क्रांतीने इथे जे भरवलेलं आहे एक्झिबिशन त्याचं आज अधिकृत उद्घाटन झालेलं आहे. आज इथे ज्या मशिनरी आहे आपल्या व्यवसायाला कशा उपयोगी पडतील याचा उपयोग करून त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल तो आपल्याला पाहायचा आहे. जग बदलत चाललं आहे, व्यवसाय बदलत चाललाय, पद्धत बदलत चालली आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला बदलणं अत्यंत आवश्यक आहे. नुसतं पैसे कमवून नाही पण व्यवसाय बदल काळाप्रमाणे आणा आणि आपल्या मुलांना जे आपल्या धंद्यातनं दूर चालले आहेत आपली यंग जनरेशन या धंद्यात येऊन म्हणजे पाहत नाही, परंतु या धंद्याचं महत्त्व समजावून टाका
की सोन्यासारखा उच्चधंदा कुठलाही नाही. आणि म्हणून जर तुम्ही समजावून सांगितलं तर ही मुलं याच्यामध्ये येतील आणि तुम्हाला सांगतो की जी उन्नती होईल ती आपल्या देशाची उन्नती होईल. आज महाराष्ट्राचं नाव तुम्ही सगळीकडे केलं. मी मगाशी सगळ्यांनी बोलली ते साऊथ मेजॉरिटी मला जे कैलासवासी पंढरीनाथ माने नेहमी म्हणायचे की चला आपल्या काश्मीरला जायचं, आपल्या आटणीवाले नेहमी बोलवत आहे. आज एक्झिबिशन उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश पाटील सर जवान आणि आपण तसं भाग्यवान आहोत की आपण हा 11 वाजता उद्घाटन करणार. तेवढ्यातच आपले प्रमुख व्यक्ती, आपल्या महाराष्ट्राची शान, आपल्या सोना चांदी व्यवसायाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राकासाहेब आपल्यात आहेत आणि त्याच्या हस्ते उद्घाटन झालं तर आपण भाग्यवान आहोत. तर अशा पद्धतीनं मी पहिल्यांदा त्याला धन्यवाद देतो. आपण साहेब आला, आपण सुद्धा आमच्या कार्यक्रमाला आलात. हे एक्झिबिशन असू द्या, मेळावा असू द्या, नॅशनल गोल्ड सिल्वर ज्वेलर्स डिपार्टमेंटच्या माध्यमातूनच आहे. आम्ही याच्यासाठी मॅडम आपला दोन्ही मॅडमला विनंती करतोय, एक 2-3 नाव देण्यात ठेवू नका. ह्याच्या मागे आज 150 लोकांनी झटतोय 2 महिन्यापासून. आणि ह्या 2 महिन्यामध्ये तुम्ही इथून तुमचा मेळावा व्हावा, तो सक्सेस झाला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही 70 ते 80 आजीमाजी सभासद काम करतो. त्यामुळेच हे सक्सेस आहे आता. आणि हे पाहण्यासाठी आपल्याला वेळ आहे ते आपल्या लक्षात पाहिजे. भारतात तुम्ही कुठे एक्झिबिशन घेत असाल, काय करत असाल तर आमच्या लोकांना बघून काय करू नका. कारण असं आहे की बरेचसे सामान्य लोक आहेत. आता बदल मगाशी नाकासाहेबांची माझी बरेच चर्चा झाली ऑफिसमध्ये. आपल्या सोनाचा मी झाला म्हणजे आता मायक्रोमध्ये जाणारा पोट आणि बाबा त्याच्यावर 411बद्दल चर्चा झाली. तर आज मी सगळेच मानणार आहे, आमच्या लोकांना विनंती करणार आहे, साहेब तुमचा मुद्दा मी येऊन घेतलेला आहे. तर आपण काय करायचं त्याची माहिती पुन्हा देऊ. पण आता परिस्थिती अशी आहे की आपल्या नॅशनल गोल्ड सिल्वर ज्वेलर्स असोसिएशन या संस्थेच्या वतीनं त्या लोकांना धन्यवाद दिले पाहिजे की हे मोठ्या संख्येने आपल्या मुख्यासारखं शहर जे तालुका नाही किंवा जिल्हा नाही अशा ठिकाणी सुद्धा एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये एक्झिबिशनसाठी याची परवा ही दर्शवली. आणि खरं तर इथं तुम्ही उठेल आला आणि तुमची काही गैरसोय होऊन देणार नाही, काही प्रश्नच नाही. पाऊस सुद्धा येणार नाही, काळजी करू नका आजमध्ये मला असं वाटतं. तर आपल्या पाठीशी ही संस्था ठामपणे उभा आहे. तुम्ही भारतात कुठेही जावा, नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशनचे लोक असतील त्यांना प्राधान्य द्या, तुम्हाला ते पुढे तुमचं काम करतात. अशा पद्धतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो. रांकासाहेब आमच्या कार्यक्रमाला आले, आमचे जवान महेश पाटील साहेब आपल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आले. आपला कार्यक्रम 2 दिवस आहे. आज तर आपला दुपारी 3 वाजता मेळावा आहे. त्या मेळाव्यामध्ये बरेच विषयावर आपण नऱ्यापैकी रांकासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी मार्गदर्शन करणार आहे. आपण कसं वाटतं मला वाटतंय रामकाज साहेबांनी, मुदाने साहेबांनी सगळंच मला काय बोलायचं होतं ते बोलून गेले. तर मला काय जास्त बोलण्यासारखं ठेवलंच नाही. फक्त एक सांगेन, हे जेव्हा हे आयडिया आमच्या डोक्यात सुचली की आपण एक मेळावा करावा, विट्यासारख्या गावात एक मेळावा किंवा एक्झिबिशन, त्यावेळी मला वाटते इथं सगळे बसले, मला वाटते 10% विश्वास माझ्यावर ठेवला असं की बाबा हे चालेल का नाही. हळूहळू जशी आम्ही झूम मीटिंग घ्यायला लागलो, लोकांशी बोलायला लागलो. क्रांती मॅडम सुद्धा मला वाटतं की 2 आठवड्यापूर्वी माझ्याकडे असं बघून म्हटलं की काय चाललंय सतीश होईल का नाही. पण आज मला वाटतं त्या शब्द ते बदलतील. तर आज मला एवढंच समजून सांगायचं आहे की आमची लोक युद्ध पातळीवर कसे काम करतात ते इथं येऊन बघायला पाहिजे. परवा दिवशी रात्री इथं काही नव्हतं, खरंच सांगतो मी. 3 दिवसापूर्वी इथं मंडप पण नव्हता, हे हॉल असाच होता. कालपर्यंत इथं आमच्याकडे कार्यक्रम पण घडला. पण किती तासात तिथं उभं हे केलं आहे हे आमच्या लोकांची काय म्हणतात कर्तृत्व हे दाखवण्यासारखं आहे. हे सगळ्यांनी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आमची माणसं कसे काम करतात. आणि एक सांगतो की आज ह्या ठिकाणी आपण ह्या पद्धतीनं जर करत असलो तर पुढच्या वर्षी ह्याच्या 3 पटीनं आपण मोठं करून दाखवू. मला विश्वास आहे की तुम्ही सगळं माझ्या साथ द्यायची ना. फक्त टाईम पाळायला शिकायला पाहिजे. आमचे लोक जरा त्या बाबतीत 11 म्हटलं की 11:30 येतात. ते मला वाटते तुम्ही आल्यावर आहे का, ठीक आहे. मग तो त्रास मलाच घ्यायला लागतो 11 साडे 11ला आले तर.
आणि सर्वांना माझा धन्यवाद. अनुना मी त्यांना त्रास दिला आहे, त्यांनी मला त्रास दिला आहे. स्नेहा मॅडम, अण्णाजी, राहुल, सर्वांना धन्यवाद. उमेश पाटील, दत्ताभाऊ, उदय भैया, शंकर अण्णा, प्रकाश भाऊ, महेश पाटील, तुम्ही आला आमच्यासाठी. सोन्याच्या गावात आलाय तुम्ही, काळजी करू नका. तुमची सगळे आम्ही काळजी घेऊ पुढची. आणि क्रांती मॅडम, थँक्यू सो मच. माने साहेब, बाळूस्वामी, थँक्यू सो मच. आणि हा कार्यक्रम जास्त वेळ आपला आता गेलेला आहे. मला वाटतं 12 वाजलेच, आपण जास्त वेळाला थांबवायला नको. लवकर उरकून लोकांना आत येऊ द्या, त्यांना बघू द्या. आता 1.5 दिवस राहिला आहे, त्यामुळे आपण जास्त वेळ न घेता हा कार्यक्रम लवकर संपूया. उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे, पण आता काळजी करायची गरज नाही, कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल्क, जे देते दुधाचे पोषण, सुंदर चव आणि थंडावा. त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी, छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका. विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ॲक्टिव्ह.